वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल्स आपण चालू केलेले आहे, बरोबर आहे. तर बघा नंतरचे न्यूमेरिकल बघा. अ कंपाऊंड मेड अप ऑफ एलिमेंट सी आणि डी. सी आणि डी पासून काय बनत आहे? कंपाऊंड बनत आहे. क्रिस्टलायझेस इन फेस सेंटर. क्रिस्टलायझेस इन कोणता सेंटर म्हणते? फेस सेंटर म्हणजे फेस स्ट्रक्चर. म्हणजे कंपाऊंड बनत आहे कोणत्या याच्यापासून? सी आणि डी एलिमेंट्स पासून. नंतर दिला आहे का? दिला आहे बघा. ॲटम्स ऑफ सी प्रेझेंट ॲट द कॉर्नर. म्हणजे जो ॲटम आहे आपला, ॲटम ऑफ सी हा प्रेझेंट आहे कुठं? कॉर्नर्सवर. ॲटम्स ऑफ सी प्रेझेंट ॲट सी प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स. एवढा दिला आहे तुम्हाला, ठीक आहे. नंतर काय दिलं आहे? पहिले ॲटम्स ऑफ सी प्रेझेंट ॲट द कॉर्नर. आता एवढं बघा, सॉल्व करून बघू. त्या ॲटम्स ऑफ सी प्रेझेंट कुठं आहेत? कॉर्नर्सवर. आणि जो BCC सिम्पल क्युबिक असतो, आपण क्यूब काढला होता ना, आपण शॉर्ट्समध्ये पण घेतला आहे. जो सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर असतो त्याच्या कॉर्नर्सवर पार्टिकल असतात. कुठं असतात? त्याच्या कॉर्नरवर पार्टिकल असतात. दिसतंय? हे सिम्पल क्युबिकच्या कुठं असतात? कॉर्नरवर पार्टिकल असतात. आता ह्या कॉर्नरवर पार्टिकल आहे म्हणजेच आपण काढलं होतं मागं, एकाचा काढायचा असेल मला, एकाचा काढायचा असेल तर मी किती लिहिल? 1. म्हणजे या 8 पैकी कितीचा काढायचा आहे? एकाचा. तर काय लिहिल? 1/8. कारण की या 8 पार्टिकलपैकी, कारण कॉर्नरवर माझे पार्टिकल आहे प्रेझेंट ॲट द कॉर्नर, तर कॉर्नरवर लिहिलं. तर एका पार्टिकलचा काढायचा आहे तर काय लिहिल? 1/. हा एक कोणापैकी आहे? या 8 पैकी आहे, म्हणून 1/. इंटू टोटल किती आहेत? 8. हा एक पार्टिकल या 8 पैकी होता म्हणून लिहिला 1/8. आणि टोटल पार्टिकल किती आहेत? 8. तर काय होईल? हे 8 सोबत 8 कॅन्सल. आन्सर किती येईल? 1. म्हणजे सी वाला पार्टिकल किती आहे तुमच्या कंपाऊंडमध्ये? 1. नंतर वाचा काय म्हणताय? ॲटम्स ऑफ डी आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द फेसेस. कुठं प्रेझेंट आहे? सेंटर ऑफ द फेसेस. असं सेंटर समजते. जसा हा फेज आहे त्या फेजच्या कुठं आहे? बीचमध्ये. जो वरचा फेज आहे याच्या बीचमध्ये एक मागचा फेज, एक समोरचा फेज. म्हणजे टोटल फेज किती आहे आपले? 6. टोटल फेज किती आहे? 6. म्हणजे हे वरचा एक, खालचा एक, या साईडचा एक, समोरचा एक, मागचा. मी इथं लिहू शकते ॲटम्स ऑफ डी आर प्रेझेंट सेंटर ऑफ द फेसेस. सेंटर ऑफ द फेसेसला आहेत बघा. टोटल फेज माझ्या किती आहे? 6. टोटल फेज किती आहे? 6. टोटल फेज किती आहे माझ्याकडे? 6. पण हा फेजच्या कुठं आहे? मिडलमध्ये आहे. जसं बघा मी हा एक फेज कन्सिडर केली, पार्टिकल कुठं आहे? बीचमध्ये. हा माझा फेज आहे पूर्ण, हा वाला, ठीक आहे. तर हा पार्टिकल माझा कुठे आहे? बीचमध्ये. म्हणजे त्या फेजला किती भागात डिवाइड करत आहे? 2 इक्वल भागामध्ये डिवाइड करत आहे ना, म्हणून इथं लिहू 1/2. कुठून आला 1/2? टोटल फेज किती आहे? 6. आणि त्या फेजच्या बीचमध्ये माझा पार्टिकल आहे, तर म्हणून त्याला लिहिला 1/2. आता काय होईल? त्याच्यासोबत हे कॅन्सल होईल. किती येईल? 3. म्हणजेच माझा जो आपण जो घेत आहोत तर माझ्या सी कुठं होते प्रेझेंट? कॉर्नर्सवर. आणि डी कुठं प्रेझेंट आहे? सेंटर ऑफ द फेसेस. सेंटर ऑफ फेसेसवर. याचा अर्थ सीचे पार्टिकल किती आहेत? 1. सीचे किती आहेत? 1. आणि डीचे किती आहेत? 3. म्हणजे सीचे पार्टिकल किती आहेत? 1 आणि डीचे पार्टिकल किती आहेत? 3. म्हणजेच फॉर्म्युला कसा होईल? आपल्याला फॉर्म्युला काढायचा होता ना, तर फॉर्म्युला येईल सीचा पार्टिकल 1 आणि डीचे पार्टिकल 3. हा आहे याचा फॉर्म्युला. म्हणजे सीचे पार्टिकल किती? 1 आणि डीचे पार्टिकल किती येतील? 3. असं तुम्हाला लिहायचं होतं. हे समजलं? पहिले काय केले? सी हा कुठं प्रेझेंट होता? कॉर्नर्सवर, म्हणून 8 लिहिले. एकाचा काढायचा होता म्हणून 1/8 लिहिला. इंटू टोटल किती होते? 8. 8 सोबत 8 कॅन्सल झाले, 1 आलं. नंतर डी दिला होता ॲज फेजवर, तर फेज किती आहे? टोटल 6. फेज किती आहे? टोटल 6. आणि एक हा फेजच्या कुठे आहे? बीचमध्ये. तर याचा कॅन्सल केलं 3. याचा अर्थ सीचे पार्टिकल 1 आहे, डीचे पार्टिकल 3 आहे. म्हणजे याचा द लास्टमध्ये सेंटेन्स लिहायचं. द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज CD3. असं तुम्हाला लिहायचं आहे. चला नंतर बघा. नंतरचं काय म्हणताय? अ कंपाऊंड फॉर्म
HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. व्हॉट इज द नंबर ऑफ आपल्याला 3 गोष्टी काढायच्या आहे. पहिली ऑक्टाहेड्रल वॉइड, दुसरी टेट्राहेड्रल वॉइड आणि तिसरी टोटल नंबर ऑफ वॉइड. आता बघा गिवन मध्ये तुम्हाला हे दिलं आहे 0.4. हे दिसतंय कुठं आहे 0.4 मोल म्हणजे काय नंबर ऑफ पार्टिकल. काय आहे नंबर ऑफ पार्टिकल. तर मी इथं लिहू शकते नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स दिसतं का. नंबर ऑफ पार्टिकल्स किती दिलं आहे. नंबर ऑफ पार्टिकल किती आहे 0.4 आहे. नंबर ऑफ पार्टिकल किती दिला आहे 0.4 मोल दिला आहे. आपण इथं गिवन नाही लिहिलं, डायरेक्ट चालू केलं तरी चालतो. ठीक आहे. तर 0.4 इंटू याला ॲव्होगॅड्रो नंबरनी मल्टिप्लाय केला जातो. जेवढे नंबर ऑफ मोल्स दिले असतात त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे ॲव्होगॅड्रो नंबरने. सॉल्व करा. काय येईल 0.4 इंटू ॲव्होगॅड्रोची 6.022 इंटू 10⁻23. सॉल्व करा. 4 याला गुणाकार 8 8 0 24 बरोबर आहे 24 येईल. हे 3 आणि हा 1 टोटल किती डिजिट आहे बघा. हे 3 डिजिट हा 1 डिजिट म्हणजे टोटल डिजिट किती 4. 1 2 3 4. 4 डिजिट नंतर काय येईल पॉईंट येईल. कसं दिलं बघा 1 2 3 इकडे होते मग पॉईंट आहे. इथे एक आहे टोटल किती झाले 4 म्हणून 4 डिजिट नंतर पॉईंट दिलं. आणि 10⁻³ किती आहे 23 म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत एवढे प्रेझेंट आहे. आता आपल्याला पहिला काय काढायचं आहे ऑक्टाहेड्रल वॉइड. चला पहिला काढायचं आहे आपल्याला नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड काय काढायचं आहे नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड. तर बघा जो नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड असतो तो इक्वल असतो नंबर ऑफ ॲटमच्या. कोणाच्या इक्वल असतो नंबर ऑफ ॲटमच्या. म्हणजे जेवढे ऑक्टाहेड्रल वॉइड असतील तेवढेच काय असतील माझे नंबर ऑफ वॉइड. म्हणजे व्हॅल्यू हीच येईल इक्वल टू 2.4088 इंटू 10⁻23. म्हणजे जेवढे माझे नंबर ऑफ ॲटम्स असतील तेवढेच काय असतील माझे ऑक्टाहेड्रल वॉइड असतील. लक्षात ठेवाल. तर पहिले काय केलं नंबर ऑफ पार्टिकल मला व्हॅल्यू दिली होती ही 0.4 मोल. हिला घेतली हिला मल्टिप्लाय केलं ॲव्होगॅड्रो नंबरने एवढं आलं. नंतर ऑक्टाहेड्रल वॉइड हे इक्वल असते नंबर ऑफ ॲटम्सच्या. ती व्हॅल्यू ॲज इट इज. दुसरा काय काढायचं आहे आपल्याला टेट्राहेड्रल वॉइड. चला बघा नंबर बी. तर काय काढायचं आहे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड हे इक्वल असते 2 टाइम्स नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइडच्या. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइडच्या म्हणजेच काय लिहिलं जे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड असते ते इक्वल असते कोणाच्या 2 टाइम्स नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइडच्या. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. म्हणजे नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड हे इक्वल असते 2 टाइम्स ऑक्टाहेड्रल वॉइडच्या. चला ऑक्टाहेड्रल वॉइडची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 2 इंटू ऑक्टाहेड्रलची व्हॅल्यू ही वाली आहे पुट करा 2.4088 इंटू 10⁻23. झालं पुट केलं. चला पुट केल्यानंतर बघा सॉल्व करा किती येईल 7 चला 1 7 चला 1 1 4 8 आणि हे किती येतील 4. बघा आता पॉईंट कसं द्यायचं बघा. मोजा इथं पॉईंट आहे का नाही इथं 1 2 3 4. 4 डिजिट नंतर पॉईंट आहे 4 डिजिट नंतर पॉईंट आहे 1 2 3 4. इथं येईल इंटू 10⁻23. काय केलं हे काढलं आणि नंतर टेट्राहेड्रल वॉइड हे इक्वल असते 2 टाइम्स ऑक्टाहेड्रल वॉइडच्या. व्हॅल्यू पुट केली एवढं आलं. नंतर थर्ड काढायचं आपल्याला टोटल नंबर ऑफ वॉइड. काय काढायचं टोटल नंबर ऑफ वॉइड. चला टोटल नंबर ऑफ वॉइड काढू आपण. 3 काढायचं आहे टोटल वॉइड. तर जे टोटल वॉइड असते ते इक्वल असते कोणाकोणाच्या नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड.
म्हणजे जेवढे ऑक्टाहेड्रल वॉइड आणि टेट्राहेड्रल वॉइड आहेत त्यांचं काय करायचे आपल्याला ॲडिशन. आणि आपण टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वॉइडचं एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. चला, तर ऑक्टाहेड्रल वॉइडची व्हॅल्यू बघा किती आहे, 2.4088. पुट करा 2.4088 इंटू 10⁻23 झालं. प्लस नंतर बघा कशाची व्हॅल्यू, टेट्राहेड्रलची 4.8 4.8176 इंटू 10⁻23 ह्यांच्या व्हॅल्यू झाल्या. आता यांना सॉल्व कसं करायचं बघा, दिसतंय सॉल्व कसं कराल बघा, समजून घ्या. आता दोघांमध्ये कॉमन दिसत आहे मला बघा, इथं पण 10⁻23 आहे, इथं पण 10⁻23 आहे, दिसतंय. ते आपण ते काय करून घेऊ, कॉमन काढून घेऊ. तर मग काय राहील, कॉमन निघले म्हणजे इथे हीच व्हॅल्यू राहिली 2.4088 प्लस हे निघून गेलं, हे पण निघलं, तिथं कोणती व्हॅल्यू राहिली 4.8176. बरोबर आहे. आता कॉमन काढलं तर ब्रॅकेटच्या बाहेर का लिहा 10⁻23. कॉमन काढणे म्हणजे जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर वरचा आन्सर येतो बघा. याने जर मी याला मल्टिप्लाय केलं तर हेच येईल, याने याला मल्टिप्लाय केलं तर हेच येईल. चला याला सॉल्व करा, बेरीज करून घ्या यांची. किती येतील हे 7, 14चे 4 हातच्याला 1 किती येतील 16, 16चा हातच्याला 1 2, हे किती येतील 12चे 2 हातच्याला 1 7 आणि पॉईंट इथं इंटू 10⁻23. म्हणजेच हे काय आहे आपले टोटल वॉइड. म्हणजे आपण काय केलं, पहिले काय काढले, नंबर ऑफ वॉइड काढले. त्याच्यानंतर बघा आपण काय काढले, पहिले नंबर ऑफ वॉइड काढले. नंबर ऑफ वॉइड जे आयटम्स असतात ते इक्वल असतात कोणाच्या, ऑक्टाहेड्रल वॉइडच्या. नंतर नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड हे इक्वल असते 2 टाइम्स ऑक्टाहेड्रल वॉइडच्या. ते व्हॅल्यू पुट केली आणि लास्टमध्ये काय काढलं आपण, टोटल नंबर ऑफ वॉइड. काय काढलं, टोटल नंबर ऑफ वॉइड इक्वल असते नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड प्लस नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. हे कॉमन होतं, कॉमन काढलं, यांची ॲडिशन केली. ॲडिशन करून झाल्यावर 10⁻³ ॲज इट इज. आणि यांचं लास्टमध्ये काय लिहायचं आहे, सेंटेन्स. तर सेंटेन्स कसं लिहायचं, जसं दिलं आहे मग काय दिलं आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड दिला आहे. मग काय लिहाल, ऑप्शन पहिला लिहायचं द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड इज, म्हणजे असं लिहाल, पहिला नंबर द्यायचा इथं. मग इथं काय लिहाल, द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड इज करून जी व्हॅल्यू आली ती लिहायची. नंतर दुसरं तसंच, द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड इज, नंतर द व्हॅल्यू ऑफ टोटल वॉइड इज, ही करून प्रत्येकाची काय लिहायची, व्हॅल्यू लिहायची. तुम्हाला होमवर्क सॉल्व करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये बरोबर वाचाल, याच्यामध्ये एलिमेंट्स किती दिले, बी आणि सी दिले, ए आणि बी दिले. आणि बी कुठं प्रेझेंट आहे म्हणता, ॲट कॉर्नर्सवर. आणि ए ॲटम जो तुमचा ए ॲटम्स आहे तो ॲटम्स कुठं प्रेझेंट आहे, सेंटर ऑफ द फेसेसला. त्याचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. काही नाही केला, फक्त व्हॅल्यू चेंज केल्या आणि बरोबर सॉल्व करायचं आहे. आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे.